सकाळी सकाळी ना देवपूजेसाठी मी इथे सोनचाफ्याची फुलं खुडत होते. सध्या सोनचाफ्याला खूपच फुलं येत आहेत, जास्वंदीलाही फुलं येत आहे. आता मी ते सगळे फुलं खुडले आणि इथे बघा माझ्या मिरच्या ना झाडावरच वाळून गेलेल्या आहे, लाल झालेल्या आहेत. सर्व फुलं खुडले, देवपूजा केली, घरातलं सर्व आवरलं आणि मी दुपारी गेलेली आहे जनार्दन स्वामी आश्रमात. जनार्दन स्वामी आश्रमात जोरदार कार्यक्रमाची तयारी चालू होती. मी कुटियाचं दर्शन घेतलं, त्यानंतर शर्वाळेश्वर महादेवाचंही दर्शन घेतलं. आता कोणत्या कार्यक्रमाची तयारी हे मी तुम्हाला सांगते. जनार्दन स्वामी आश्रमात उद्यापासून भव्य जप अनुष्ठान सोहळा संपन्न होणार आहे. आता अनुष्ठान सोहळा म्हणजे काय हे मी तुम्हाला उद्यापासून नक्कीच सांगेल. ही त्याचीच पूर्वतयारी आहे. इथे आमचं भक्त महिला मंडळ हे 8-15 दिवसापासून रोज सेवेला येत आहे. आता कोणत्या सेवेला, तर जे मुलं किंवा माणसं अनुष्ठानाला बसतात त्यांना 8 दिवस ना उपवास असतो. तर साबुदाणा, शेंगदाणा, भगर हे निसायचं असतं आणि ते लोक 8 दिवस तिथेच राहतात आणि त्यांना रोज फराळाचं केलं जातं. मग ते निसून ठेवायची सर्व सेवा हे आमचं महिला मंडळ करत असतं. आणि इथे आज गहू पण निवडायचे होते. त्यानंतर बाबांनी दिलेला कलिंगडाचा प्रसाद आम्ही खाल्ला. आणि गहू कशासाठी, तर भरपूर भक्तमंडळ तिथे दर्शनासाठी येतं, मग तिथे रोजच पंगत असते, भरपूर प्रमाणात अन्नदान केलं जातं. आता इथे आमचे गहू निवडून झाले, त्यानंतर सर्व चाळण्या वगैरे आम्ही गोणीत भरून ठेवल्या, तेथील सगळी साफसफाई केली. तर अशी होती आमची आजची सेवा. कशी वाटली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.